कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. सहज लीळे उरती वझा, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुर्लभ यागती आणि कांशी. जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती. अभेदुनी भेद राखियला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोक पाळ करावया. तुका म्हणे हे तो आहे ते आठावे, तुका म्हणे हे तो आहे ते आठावे. तिही जिही एका भावे जाणीतला, जाणोनी नेणते झाले तेणे सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 948 क्रमांकाचा अतिशय महत्त्वाचा असा अभंग आहे. भक्ती क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवद्रूप असलेल्या भक्तांना जाणून घेण्याकरिता, त्यांचं मोठेपण व्यवस्थितपणे अंतःकरणात जाणून घेण्याकरिता म्हणून मनुष्याला साधना कोणती करावी लागते आणि या साधनेचा परिपाक झाल्यानंतर जे भक्तांचं मोठेपण कळतं त्याच्यातून होणारा लाभ कोणता असतो याचं काही साक्षात आणि काही परंपरेनं अशा पद्धतीचं चिंतन या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मांडतात. त्याचं काहीसं चिंतन गेल्या प्रवचनात केलं गेलं. भक्त कुणाला म्हणावं, भक्त कुणाकुणापेक्षा श्रेष्ठ असतात, भक्तांचा महिमा कुणालाही न कळण्याचं कारण काय असतं, साक्षात परमात्म्यापर्यंत सर्वांना भक्तांचा महिमा का कळत नाही, याबद्दलचा उहापोह गेल्या प्रवचनात आपण पाहिला. जर आता प्रश्न हा उठतो की जर कुणालाच भक्ताचा महिमा कळत नाही तर भक्त होणं कळणार कसं, आणि मोठेपणा कळत नसेल तर त्या मार्गाला जायचंच कशा करता. ज्याचं ज्ञान झाल्यानंतर संपूर्ण जगमुक्त होऊ शकेल अशा प्रकारची ज्या परमात्म्याची योग्यता, त्या भगवंतालाही जर या भक्तीचा किंवा या भक्तांचा महिमा कळत नसेल तर आम्ही त्याची अपेक्षाच का करावी, आम्ही त्याची आकांक्षाच का करावी. ते मिळून तरी आम्हाला काय लाभ होणार आहे. म्हणजे ते मिळेल हेही सांगता येत नाही, ते मिळाल्यानंतर लाभ काय होईल हेही सांगता येत नाही. मिळणारच नाही तर लाभ, मिळणारच नाही तर लाभाचा काय प्रश्न आहे. मग या मार्गाला जायचंच कशाला. आणि या मार्गाला जर जायचं नसेल तर अशा प्रकारच्या कंटाळवाण्या, अशा प्रकारच्या वांझ विषयाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तरी का वाचा फोडावी. म्हणजे ज्याच्यातून काही निघतच नाही, ज्याच्यापासून काही उत्पन्नच होत नाही त्याला वांझ म्हणतात. तर जो महिमा देवापर्यंत कुणाला कळत नाही मग त्याच्यात आपली प्रवृत्ती कशा करता असा, काय करायचं, कशा करता त्या मार्गाला जायचं. डोंगर पोखरायचा, डोंगर पोखरून उंदीर निघाला म्हणतात पण इथं उंदीरही निघत नाही. अशी जर स्थिती असेल तर या मार्गाला जाण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न सामान्यतः समोर येऊ शकतो. तर याच्या उत्तराचं चिंतन थोडंसं करून मग हे भक्त मोठे का असतात, त्यांच्या जीवनात असे कोणते पैलू आहेत की जे सामान्य व्यक्तीच्या, सामान्यातिसामान्य व्यक्तीच्या फायद्याचे आहेत,
याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी भक्तांचा महिमा भगवंताला जरी कळत नसला तरी कुणालाच कळत नाही असं नाही, भक्ताला कळतो. मग भक्त कोणत्या प्रकारचा, त्याला कोणत्या प्रकारचा महिमा कळतो आणि तो कळल्यानंतर त्याला त्याचा लाभ काय होतो, तो जगाला काय लाभ देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. तर पहिली गोष्ट ही आहे की भगवंतापर्यंत जरी कुणाला भक्ताचा महिमा कळत नसला तरी भक्ताला भक्ताचा महिमा कळतो. आता भक्ताला महिमा कळतो, भक्ताचा महिमा भक्ताला कळतो, याकरता भक्त व्हायला पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण हे प्रमाण आपण काल पाहून गेलो. मग भक्त व्हायला पाहिजे, तर भक्त होण्याकरता म्हणून साधना काही सोपी नाही आहे. म्हणजे गोष्ट कशी झाली, भक्ताचं मोठेपण भक्ताला कळतं, भक्ताच्या सान्निध्यात गेल्याशिवाय भक्ताला भक्ताचं मोठेपण कळत नाही. म्हणजे मोठेपण कळण्याकरता सान्निध्यात जावं लागतं, सान्निध्यात जाण्याकरता मोठेपण कळावं लागतं. याला कोणता दोष म्हणतात बघा, एकाच्या आधारानं दुसऱ्याचं उत्तर, दुसऱ्याच्या आधारानं पहिल्याचं उत्तर, म्हणजे त्याला अन्योन्य हा अनवस्था. अनवस्था म्हणता येईल की ही अनवस्था का, याचं कारण आहे दोन्ही जर एकमेकाच्या आधारावर असतील आणि दोन्हींची प्राप्ती होत नसेल तर ते होणार कसं. म्हणून या ठिकाणी भक्त शब्दाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येला आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागतं. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभिप्राय याच्या मागे काय आहे, भक्तांचा महिमा कुणालाही कळत नाही हे सांगण्यात अभिप्राय नाही, तर भक्तांचा महिमा महत्त्वाचा आहे, भक्तांचा महिमा दुर्गम आहे हे जरी बरोबर आहे तरी भक्त कळून घेतात, याच्याकरता आपण भक्त झालं पाहिजे. सामान्य मनुष्यानं भगवंताचं भक्त बनलं पाहिजे, भगवंताचं भक्त बनून संतांचं मोठेपण कळवून घेतलं पाहिजे आणि त्याद्वारा संत बनलं पाहिजे. हा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा यामागचा अभिप्राय आहे. आणि भगवंताने हा आदर्श ठेवलाय की त्याला कळत नाही हे दाखवून त्याला जर भक्ताचा महिमा कळायचा असेल त्याला भक्ताचं भक्त व्हावं, भक्ताचा भक्त व्हावं लागतं, त्याशिवाय महिमा कळतच नाही. आणि म्हणून भक्त या शब्दाची जी व्याख्या काय आहे, व्यवहारामध्ये व्याकरण शिकणारा म्हणजे व्याकरणाच्या पहिल्या पाठाला बसलेला त्यालाही वैयाकरणीच म्हणतात, आणि व्याकरण पूर्ण शिकून झाले त्यालाही वैयाकरणीच म्हणतात. या न्यायाला अनुसरून जर विचार केला तर भक्तीच्या पाठशाळेमध्ये प्रवेश केलेला जो आहे, प्रवेश केलेला हे मी खूप जबाबदारीनं बोलतो, आपल्याला आपण सगळेच जण भक्तीच्या पाठशाळेत प्रवेश करणारे वाटतो, पण लक्षात ठेवा जोपर्यंत व्यवहाराला महत्त्व अजिबात न देणं होत नाही, परत बोलतो, व्यवहाराचं महत्त्व किंचितही अंतःकरणात उरत नाही अशी अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भक्तीच्या पाठशाळेमध्ये आपला प्रवेशच नाही. पण संसार आवडतो तोपर्यंत भक्तीच्या पाठशाळेत प्रवेश नाही, आणि संसार जेव्हा तृणवत वाटतो त्यावेळी जे पहिलं पाऊल भक्तीच्या क्षेत्रात टाकलं जातं तो अगदी त्या बालवाडीत असे ना का, पण लक्षात ठेवा तो भक्तच आहे. आणि अशा प्रकारच्या भक्ताला काल आपण थोडंसं बोललो होतो की एखादा साधक ज्यावेळी साधना करतोय, शास्त्र वाचतोय, शास्त्र वाचित असताना त्याला परब्रह्माच्या अनुभवाचं शब्दज्ञान झालेलं आहे. ते शब्दज्ञान झाल्यानंतर त्या अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला असावी अशा प्रकारची अपेक्षा त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली. याला मुमुक्षुता म्हणतात. याकरिता म्हणून सांसारिक सगळ्या भोगांच्या त्यागाची तयारी त्याच्या अंतःकरणात झाली. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, शास्त्राचा अभ्यास त्यानं सुरू केला, परब्रह्मतत्वाचा अनुभव हा सर्वोत्तम आहे अशा प्रकारची पक्की धारणा त्याची झाली. तिसरी गोष्ट, त्याकरता सगळं सोडण्याची तयारी झाली, आणि त्याकरता एखाद्या साधूची शरणागती करायची आहे. साधूची लक्षणं शास्त्रात वाचलेली आहेत आणि एखादा साधू त्याच्या जीवनामध्ये त्या लक्षणाचा त्याला दिसला. आता बघा, अशा प्रकारच्या साधूला शरण जावं
आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं अशा भूमिकेतून सर्वस्व देऊन आता माझं काहीच नाही अशा प्रकारची भूमिका ठेवून त्या साधूच्या ठिकाणी तो शरण गेला. लक्षात ठेवा, याला महिमा कळला की नाही? याला त्याचा महिमा कळला. आणि हा महिमा कळल्यानंतर महिमा कळल्याशिवाय शरण जाणंच होत. शरण जाणं होत नाही. पण हा महिमा सुद्धा अलीकडचा त्याची कळला. पूर्वतयारी ह्या 3 गोष्टी. या 3 गोष्टींनी, एक तर शास्त्र वाचणं, त्यातून परब्रह्माचा अनुभव सर्वोत्तम आहे ही पक्की धारणा होणं, आणि परब्रह्माचा अनुभव घेण्याकरता म्हणून संसारातल्या सगळ्या सुखाच्या त्यागाची तयारी असणं, आणि तो अनुभव संतांकडूनच प्राप्त होणार आहे अशा प्रकारचा पक्का विश्वास असणं. त्यातून संतांची उपलब्धी. आणि ह्या 3 गोष्टी ज्याची सेवा करायची त्या संतांनी सहज कसे केले हा. असतील हा महिमा. मला पुढे बोलायचं आहे. तर या पद्धतीनं जेव्हा अशा प्रकारचे साधू अनंत जन्माच्या निष्काम कर्माच्या परिपाकानं भगवंताची प्राप्त झालेली प्रसन्नता आणि त्याद्वारा त्या साधूंची झालेली उपलब्धी, लक्षात ठेवा, जीवनात काही मिळवा नाहीतर न मिळवा, पण अशा प्रकारच्या साधूची संगती मिळवा. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. तीळ 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 पुण्य ते साठवीत जावं, साठवीत जावं, साठवीत जावं. अनेक जन्मपर्यंत असं थोडं 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 पुण्य साठत गेलं. सगळं पुण्य साठत नाही बरं, काही बोलण्यातून निघून जातं, काही भोगातून निघून जातं. पण शुद्ध असतं ते. शुद्ध असलेलं, जशी एखादी गृहिणी चांगलं व्यवस्थित लोणी काढून तूप तयार करते, गावरान गाईचं शुद्ध तूप तयार करते, आणि ती भसा भसा सगळ्यांना वापरत नाही, ती बाजूला ठेवते, बाजूला ठेवते, बाजूला ठेवते. कशा करता? एखाद्या वेळी जावई येईल त्याच्याकरता वापरायला. हे जसं असावं त्याप्रमाणे असं जे शुद्ध पुण्य असतं, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, अशा प्रकारचं जे शुद्ध पुण्य आहे ते शुद्ध पुण्य हळूहळू बाजूला ठेवत 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 ते भगवंताला समर्पित करीत गेलं. याचा परिणाम काय मिळतो? खूप प्रेमानं भगवंताचं नाम घेण्याची बुद्धी येते आणि वाचेवर परमात्म्याचं नाम येतं. देवाचं नाव सहज नाही आहे, वाचेवर भगवंताचं नाम येतं आणि संतांचा समागम घडतो. संतांचा समागम मिळणं हा भाग स्वतंत्र आहे, संतांचा समागम घडणं हा भाग स्वतंत्र आहे. संतांच्या संगतीत राहणं हा भाग स्वतंत्र आहे, आणि संतांची संगती आपल्या उपयोगाला येणं हा भाग स्वतंत्र आहे. म्हणून संतांची संगती येणं, संत आहेत हे कळणं आणि त्यांच्या सेवेकरता सगळं काही देणं हे ज्याला जमतं. लक्षात ठेवा, भगवत अनुभवापर्यंत जाण्याकरिताचे 2 मार्ग. एक मार्ग स्वतःच्या क्षमतेनं तिथपर्यंत जायचंय, आणि दुसरा मार्ग जो आहे तो संतांच्या संगतीत जाऊन त्यांची सेवा करून त्यांची अनुकूलता प्राप्त करून घेऊन तो सहज मिळवून घ्यायचा. यातला सोपा मार्ग कोणता? यातला सोपा मार्ग संतांच्या संगतीचाच आहे. संतांची संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत गेलं तर साधकाच्या साधनेची गती किती वेगाची असते त्याबद्दल माऊली बोलते. मनोमार्गाची गती असते. बाकी सगळी वाहनं बघा आपण, त्या वाहनांच्या गतीची मर्यादा आहे, पण मन नावाच्या वाहनाच्या गतीची मर्यादा आपण बघा. त्या मनानं आपल्याला अर्ध्या क्षणामध्ये कुठेही जाता येतं. आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर विमानात बसून परमात्म्यापर्यंत जावं किंवा मनात बसून परमात्म्यापर्यंत जावं, इतक्या वेगात तिथपर्यंत जाणं होतं. हो, इतका अलौकिक सत्संग आहे. म्हणून माऊलींनी 10व्या अध्यायामध्ये आपल्या गुरुदेवांच्या किंवा सत्पुरुषाच्या मोठेपणाचं जे वर्णन केलं, अलौकिक वर्णन आहे. खरोखर त्यात डुंबून जावं, त्याचा अनुभव घेत राहावा, ते आत्मसात करावं, रोज त्याचं स्मरण करावं. आणि नुसतं स्मरण करू नये, तर रोज माऊली आपल्याला असं करते आहे ही भावना करीत करीत ते घ्यावं. असं हे वर्णन आहे. थोडं मोठं,
पण जीवाला खूप आनंद देणारच आहे. 10व्या अध्यायाच्या 6व्या ओवेपासून जवळजवळ 20-21 ओवीपर्यंत, क्रमांकाच्या ओवीपर्यंत माऊलींनी या सद्गुरूंच्या साधूच्या मोठेपणाचं केलेलं एक वर्णन आहे. या वर्णनात माऊली बोलते, तुमचा अनुग्रह गणेशू जैदे आपुला प्रवेशू, जैदे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही अति. देवा, सद्गुरुदेवा, तुमची कृपा हाच गणपती बाप्पा आहे आणि तुमची कृपारूपी असलेला जो गणेश आहे तो जेव्हा आपला सौरस म्हणजे गोड प्रसाद देतो, त्या कृपेचा प्रसाद हा गणपती बाप्पांनी दिलेला प्रसाद, आणि त्याचा परिणाम असा होतो की सामान्य बाळक असेल त्या सामान्य बाळकाला सुद्धा तत्क्षण सारस्वतामध्ये प्रवेश होतो. पुरुषी ते जाणावे ई विषयी आता अदंभाच्या ओळखीशी सौरसू देवा, ते सौरस म्हटलं की ओळखीचा प्रसाद आम्ही आता देतो. कारण गणपती बाप्पा जेव्हा कोणताही प्रसाद देतात त्यावेळी अशा प्रकारची अलौकिक स्थिती मिळते. महाराज का देवदैठणकर महाराजांच्याच जीवनातला प्रसंग आहे ना. लहान होते आणि निमराज महाराज लहान होते. गणपती बाप्पाची खूप भक्ती होती, पण एवढा लहान मुलगा पूजा करतोय किंवा त्याचं मोठेपण त्या लहानपणी कळत नाही. भावजाईने त्रास दिला म्हणून तो महादेव गणपतीच्या मंदिरात आले. भाऊजाईने त्रास दिला, गणपतीच्या मंदिरात आले आणि आल्यानंतर आता काही नाही, अन्न नाही, पाणी नाही, काही घ्यायचं नाही. रात्री झोपले. रात्री गणपती बाप्पा स्वप्नात आले. स्वप्नात येऊन स्वतःच्या मुखातला जो विडा होता तो विडा हातावर ठेवला. तो खाल्ला, स्वप्नातच खाल्ला. आणि जेव्हा नंतर उठले, गणपती बाप्पांनी सांगितलं, माझ्या कृपेनं तुला खूप खूप सत्काव्य लिहिण्याची किंवा भगवंताचं कीर्तन करण्याची बुद्धी होईल. अभ्यास केले वाचून हे मिळेल. सारस्वती प्रवेशू बाळकाही अति याबद्दल मी बोलतो. गणपती बाप्पा आहे, बाळक आहे आणि सारस्वती प्रवेश आहे. या 3 गोष्टी गणेशाच्या कृपेनं एखाद्या सामान्य बालकालाही सारस्वत प्रवेश कसा होतो याबद्दलची असलेली ही कथा आहे. जेव्हा उठले त्यावेळी पाहिलं, त्या स्वप्नामुळे खूप आनंद झाला होता आणि त्या आनंदामध्ये पण स्वप्न आहे, स्वप्न काय खरं असतं असं वाटलं. पण हात पाहिला तर हात विड्यानं रंगलेला होता आणि तेव्हापासून ते जे कीर्तन करायला लागले, खूप खूप आनंद. नाही परमात्मा त्यांच्या खांद्यावर बसून नाचू लागले. अशा प्रकारची अलौकिकता त्यांना कीर्तनात अनुभवाला येऊ लागली. मला बोलायचं आहे की अशा पद्धतीनं सद्गुरूंचा अनुग्रहरूपी गणेश ज्यावेळी एखाद्या बाळकावर कृपा करतो, मधुर प्रसाद देतो, त्यावेळी त्या बाळकाला सारस्वतामध्ये प्रवेश करणं अवघड नसतं. दुसरी गोष्ट सांगितली की अशा सत्पुरुषाची लोकोत्तर असलेली वाणी, जिला दैववाणी म्हणतात. सामान्य मनुष्याकडे अशा प्रकारची वाणी नसते, जी दैविकी उदार वाचा, जै उद्देश दे नाभिकाराचा. नको भिवू, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचं वाक्य आहे ना. त्या पद्धतीनं प्रत्येक सद्गुरूंचं वाक्य अशाच पद्धतीचं असतं की नको भिवू बाबा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते नाभिकाराचा उपदेश देतात. त्यावेळी नवरस सुधाब्धीचा, नवरसाच्या अमृताच्या समुद्राचा ठाव प्राप्त करून घेण्या इतकी प्रगल्भ बुद्धी प्राप्त होते. साहित्याच्या नवरसरूपी अमृताच्या समुद्राचा ठाव घेण्याची सखोल बुद्धी प्राप्त होते. हे केवळ भिवू नको एवढ्या म्हणण्यात आहे. अजून जी आपुली स्नेहाची वागीश्वरी, जरी मुके या ते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. आपल्या प्रेमाची सरस्वती, प्रेमानं पाहणं किंवा प्रेमानं जवळ घेणं, हे जे आहे एखाद्या मुक्याला अलौकिक आपल्या वाणीचं बोलूच नाही असं आहे का काही. मधलं काय
जी दैविकी उदार वाचा, हां. आपल्या बुद्धीतलं बोलूच नाही असं माऊलींनी करून ठेवलंय. की तुमच्या स्नेहाची जी सरस्वती आहे, एखादा मुका आला पण त्याच्यावर कृपा करावी वाटली, प्रेमानं काही नाही लीलेनं कृपा करावी वाटली, मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, हे भगवंताच्या कृपेचं जसं वर्णन आहे तसं सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन आहे. जी आपुलिया स्नेहाशी वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी. परिणाम काय मिळतो? तो वाचस्पतीशी करी प्रबंध होणार. बृहस्पती असेल, बृहस्पतीनं एखादा प्रबंध लिहिला, या मुक्यानं एखादा प्रबंध केला, त्या दोघांची स्पर्धा लागावी इतका तुल्यबळ प्रबंध निर्माण करण्याची क्षमता फक्त प्रेमानं जवळ घेणं एवढं साधूकडून झालं की होतं. विचार करा. नाथानं रामायण लिहिलं, गावबानंही रामायण लिहिलं, गावबानं रामायण लिहिलं. कशाला आलता हो गावबा? फक्त पुरणपोळी खायला आला होता. पण अशी क्षमता प्राप्त झाली. गुलाबराव महाराजांच्या जीवनातली घटना आहे. सगळे ग्रंथ झाले, ते निजधामाला निघून गेले, पण उत्तराधिकारी म्हणून कोण नेमायचा? तर उत्तराधिकारी म्हणून नेमण्याची वेळ जेव्हा आली, त्यावेळी सगळे मोठमोठे शिष्य होते, ज्ञानी होते, सगळ्यांनी प्रवचन करावं, सगळ्या ग्रंथांचं व्यवस्थित अनुशीलन करावं असं ठरलं. सगळे करण्याचा प्रयत्न करीत होते, पण कुणालाही ते नीट जमत नव्हतं. शेवटी त्यांचे अत्यंत जवळचे शिष्य, जे गुलाबराव महाराजांकडे काहीच शिकले नव्हते, बाबाजी महाराज पंडित, सगळेजण म्हणायला लागले, बाबाजी हे सगळे विद्वान प्रवचन करायला लागले, करणार का? आणि बाबाजी महाराजांनी अलौकिक अशा प्रकारचं प्रवचन केलं की ज्याचा परिणाम म्हणून ते उत्तराधिकारी बनले. ज्ञानाच्या प्राप्तीनं, शब्दज्ञानाच्या प्राप्तीनं मनुष्याला तितका लाभ होत नाही जितकं आपल्या संतांचं किंवा सद्गुरूंचं प्रेम प्राप्त करून घेतल्यानंतर, कृपा प्राप्त करून घेतल्यानंतर त्याची उपलब्धी होते. म्हणून जी आपुल्या स्नेहाची वागीश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. आता दृष्टीचं वर्णन करतात. हे असो दिठी दयावरी झळके. मोठेपणा काय काय आहे? पहिला मोठेपणा अनुग्रहाचा सांगितला, दुसरा उदार वाणीचा सांगितला, तिसरा स्वीकाराचा सांगितला, चौथा मोठेपणा सांगितला दृष्टीचा. हे असो दिठी दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. ज्याच्यावर दृष्टी जाते, प्रेमाची कारुण्याची दृष्टी जाते, झळकते ज्याच्यावर दृष्टी, आणि की हा पद्म करू माथा पारुखे. जीव आहे, बॅटरी मारत, हो हो, जीव आहे, पण एका क्षणात परमात्म्याची योग्यता प्राप्त करून दिली जाते केवळ त्या करुणेच्या दृष्टीतून किंवा करुणेच्या हस्तस्पर्शातून. मला सांगा, चांगदेव महाराज 1400 वर्षांचे झाले, निरनिराळ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या, मृत्यूवर विजयही प्राप्त करून घेतला. सामान्य मनुष्य हे सगळं करू शकत नाही. पण 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना 14 वर्षाच्या मुक्ताई मातेचा ज्यावेळी मस्तकावर हात पडतो महाराजांच्या, त्यावेळी काय होतं? चांगदेवे चरणी न्यसिला मस्तक, मुक्ताई हस्तक ठेवी माथा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो, नकळे ब्रह्मांडा सद्गुरूची हातवटी केला उठा उठी निज बोध. ब्रह्मादिकांना सद्गुरूंची हातवटी कळत नाही, हे प्रमाण बघा. आणि भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, हे प्रमाण बघा. की ब्रह्मादिकापर्यंत कुणालाही सद्गुरूंची हातवटी कळत नाही, सद्गुरूंचं मोठेपण कळत नाही. आणि ते मोठेपण या हातवटीत लपलेलं आहे, ते मोठेपण दुसरीकडे लपलेलं नाही. ज्ञान स्वतः प्राप्त करून घेणं ही भूमिका ज्ञानी महात्म्यापर्यंत जमेल कदाचित, पण अज्ञानाला ज्ञानी बनविणं ही जी हातवटी आहे, या पद्धतीने, आणि हे या पद्धतीनं बनवणं ही हातवटी कुणालाही जमत नाही, साधूंशिवाय आणि सद्गुरूंशिवाय. म्हणून ती हातवटी कशा प्रकारची असते ते माऊलींनी केलेले हे वर्णन आहे. की हे असं दिठी दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. तो जीव असतो, हो, सामान्य जीव असतो, पण आधीच्या क्षणात जीव आहे आणि दुसऱ्या क्षणात महेश झाला. असं कधी होत नाही. हे या कृपेनं होतं. हा या कृपेचा मोठेपण आहे.
माऊली बोलते, एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. यांच्या कृतीचा महिमा इतका मोठा असेल तर माझ्यासारख्या वाणीनं याच्याबद्दल वर्णन करता येईल, किंवा असं कोणतं वाणीचं बळ आणू की त्या वाणीच्या बळानं हे वर्णन करता येईल? हे वर्णन नाही करता येत. म्हणून याच्याकरता दृष्टांत द्या. सूर्याच्या अंगाला उठणं लावायचं म्हणलं तर जमतं का? कल्पतरूच्या वृक्षावरच फुलवारा म्हणजे फुलांचा मंडप बांधायचा जमेल? नाही जमत. क्षीरसागर म्हणे पाहुणा आला आणि त्याचा फुलोरा म्हणजे झाडाला तसं फुलोरा येतो. तौर म्हणजे बाजरीच्या याच्यावर तसं फुलोरा येतो, आंब्याच्या याच्यावर तसं तौर येतो. तसं कल्पतरूला फुल आणि फळ काही येतच नाही. कल्पतरूच्या खाली गेलं कीच फळ आहे, मग त्याला आधी तौर आलाय मग फळ आलंय असं कसं म्हणावं? सामान्य साधनांचा विचार या पद्धतीनं येतो. पहिल्यांदा पान येईल, मग तुरा येईल, मग फुलं येतील, मग फळं येतील. हा क्रम सामान्य वृक्षांचा आहे. कल्पवृक्षाला असा कोणताही क्रम लागत नाही. त्याप्रमाणे सत्संगतीत गेल्यानंतर मुक्ती करता म्हणून किंवा ब्रह्मानुभवा करता कोणताही क्रम नाही. तो जीवची परितुके महेशीच. अशा प्रकारचे चंदनाची परिमळा लागली फुल पारुखणे जियापर्यंत लागे. चंदनाला फुल यावं, फळ यावं, त्याच्याकरता फुलवर यावा हा क्रम नाही. अरे चंदनाचं लाकूडच सुगंधी आहे ना. हातपाय ही स्थिती आहे. म्हणून कल्पतरूला फुलवर येईल मग त्याला फळं येतील हा विचार करण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे क्षीरसागर आला आणि क्षीरसागराचा पाहुणचार करायचा आहे म्हणे, आणि त्याच्याकरता कोणता पदार्थ करा? रबडी केली, बासुंदी केली. अरे त्याच्याकडे सगळंच आहे ना, त्याला काय देणार आपण? आणि कवणे वासी कापुरा सुवासुदेव. क्षीरसागर काय असेल पाहुणेर क्षीरसागर. कोणता वास कापराला देता येतो? हो, आत्ताचा कापूर सोडून द्या. कर्दळीपासून निर्माण होणारा जो कापूर आहे त्याच्या इतका सुगंध दुसऱ्या कशाचाच नसतो. आणि कापराचा सुगंध असा व्यापक असतो की तो कुठेही ठेवला तरी सगळीकडे जातो. नाही म्हणे कापराला अत्तर मारायचे, कशा करता? त्याला सुवासिक करण्याकरता. असं होतं का? असं होत नाही. बाह्य कोणत्याही साधनाची अपेक्षा त्याच्यात गुणवत्ता आणण्याकरता लागत नाही, हा माऊलींचा अभिप्राय आहे. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या ठिकाणी अशा प्रकारच्या हातवटीची गुणवत्ता आणण्याकरता कोणताही बाहेरचा पदार्थ चालत नाही. किंबहुना ते मोठेपण वर्णन करण्याकरता सुद्धा काही चालत नाही. त्यांचं मोठेपण हे तिथून अनुभवण्याचं मोठेपण आहे, हे बोलण्याचं मोठेपण नाही. चंदनाते कायसेने चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केळी. आकाशावर मंडप उभा करणं अशक्य आहे. अमृताला शिजवण्याची गरज राहत नाही, अरे ते परिपक्वच आहे. आणि चंदनाला म्हणे हे चंदन आहे त्यालाच गंध लावायचे. आता चंदनावर काय चर्चिणार? चंदनातला कोणत्या सुगंधी द्रव्याची उटी लावणार? विचार करा. म्हणून या सगळ्या गोष्टी जशा अशक्य आहेत, या सगळ्या गोष्टी पूर्वीच इतक्या गुणयुक्त आहेत की त्यात गुणाधान करण्याची गरज नाही. तर त्याप्रमाणे तैसे श्रीगुरूंचे महिमान आकळीते की असे साधन. श्रीगुरूंचं महिमान आकळण्याकरता जीवाकडे कोणत्याही प्रकारचं साधन नाही. हे जाणून मिया नमन निवांत केले. जाणून आणि नमन ह्याच्या दोन गोष्टी आहेत ना काका. इथं भक्ताची जाणती, कारण भक्ती ते नमन, भक्तीनं युक्त असणं. हे असणं म्हणजे काय? तर नमन करणं. आणि नमन करणं केव्हा करता येतं? जाणून घेतलं जातं तेव्हा. भक्तांचं मोठेपण इतकं आहे हे मी जाणलं म्हणून मी भक्त झालो. तर ही परिस्थिती झाली. आता जर माझ्या प्रतिभेच्या संपन्नतेनं मी श्रीगुरूंच्या सामर्थ्याचं वर्णन करायला लागलो तर काय होईल याबद्दल माऊली बोलते. माझी बुद्धी आहे, आपल्याकडे काय कमी आहे असं म्हणून जर गुरूचं वर्णन करू लागलो, जरी प्रज्ञेचे आणि आखिलेपणे श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतियासी भिंग देणे तैसे होईल. ज्याप्रमाणे खरा पाणीदार मोती आहे, सुंदर मोती आहे, आणि त्या मोत्याचा कलर,
क्लिअरिटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, शुद्धता आहे, त्याचा रंग आहे. आणि मग नाही या मोत्याला रंग दिला पाहिजे, ते आभ्रक असतं ना, आभ्रक त्याचं पूट त्याच्यावर दिलं, मोती असे भिंग देणे तैसे होईल. का 15.5 या रजित म्हणे माऊलीने दिलेले दृष्टांत. 15.5 म्हणजे सोनं. सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यावर जे होईल ना, ते मी सद्गुरूंचं वर्णन करायला लागले होते, चांदीचं पाणी दिल्यानंतर. म्हणून काही करायचं नाही, उगयाची माथा ठेवी दे चरणी. काही काही वेळेला प्रतिष्ठेसाठी चांदीच्या याला सोन्याचं पाणी देतात. आणि सोन्याचा दागिना लोकांनी पळवू नये, आपल्याला मारून नेऊ नये म्हणून त्याला चांदी. पण मोठे पण प्रगट करण्याकरता म्हणून सोन्याला चांदीचा मुलामा देत नाही. कमी होतंय ना. तसं सद्गुरूंचं वर्णन करायचं आणि आपल्या बुद्धीनं करायचं. माऊलीच्या बुद्धीनं ते होणारच आहे, यात काही शंका नाही. किंबहुना संत जे वर्णन करतात ते अलौकिक असतं. याबद्दलचा उदाहरण आपण पाहणार आहोत. शेवटी संत कशा पद्धतीनं संतांचं वर्णन करतात, तसं सामान्य मनुष्याला संतांचं वर्णन नाही करता येत. पण सामान्य मनुष्य जर संतांचं वर्णन करायला लागला तर त्याला त्याची कल्पनाच नसते. आपण अनेक वेळा उदाहरण ऐकलं असेल. एक श्रीमंत आणि त्याला निबंध लिहायला लावला. काय? गरिबावर निबंध लिहा. मग त्यानं लिहिलं, गरिबाचा बंगला हा छोटा होता, गरिबाची गाडीसुद्धा सामान्य होती, गरिबाचा ड्रायव्हरही गरीब होता. अरे गरिबाला ड्रायव्हर असेल कसा, गरिबाला गाडी असेल कशी, गरिबाला बंगला असेल? त्या श्रीमंताला गरिबीची कल्पनाच नाही. उदाहरण व्यत्यासाच आहे. पण त्याच पद्धतीनं विचार केला तर ज्या सद्गुरूंच्या कृपेची आणि सद्गुरूंच्या अनुभवाची कल्पना सामान्य व्यक्तीला नाही, त्या व्यक्तीनं ते वर्णन करणं हे सोन्याला चांदीचा मुलामा देण्यासारखं आहे. म्हणून उगयाची माथा ठेवी दे चरणी हेची भले. याचं कारण आहे, माथा ठेवला की भक्ताचा महिमा कळतो. म्हणजे तो कळतो कसा? तो त्यांच्या कृपेनं कळतो. कारण इतर साधनाने, कोणत्याही साधनाने करता येत नाही, मी करतो म्हणण्यानं करता येत नाही. आणि याकरता म्हणून जेव्हा महिमा कळल्याशिवाय माथा ठेवला जात नाही, माथा ठेवल्याशिवाय महिमा कळत नाही. म्हणजे प्राथमिक महिमा कळल्याशिवाय माथा ठेवला जात नाही, आणि माथा ठेवल्याशिवाय आत्यंतिक महिमा कळत नाही, अशी परिस्थिती होते. आणि त्यानंतर माऊली बोलायला लागली की हे देवा, हे गुरुदेवा, तुम्ही माझ्याकडे ममत्वानं पाहिल्यानंतर माझ्या जीवनात जो बदल झाला तो बदल इतका मोठा होता. मग म्हणितले जी स्वामी, भले ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू झालं. मला तुमच्या कृपेचं महिमान जे मिळालेलं आहे, जे प्राप्त झालंय, ते कसं झालं की तुम्ही प्रेमयुक्त आपुलकीनं फक्त माझ्याकडे पाहिलं, प्रेमानं पाहिलं. परिणाम हा झाला की श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी त्रिवेणी संगम आहे ना, त्या संगमामध्ये कृष्णार्जुनाच्या याच्यात त्रिवेणी संगम कसा? दोघंच आहेत. श्रीकृष्ण जसं कथेत काय काय आहे, कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. त्याप्रमाणे सिद्धांत, अर्जुन रूपी भक्त आणि श्रीकृष्ण रूपी देव, या तिघांचा जो त्रिवेणी संगम झालेला आहे, त्यात एक मोठं काम माझ्याकडे दिलं आपण, की अक्षय वट होण्याचं काम दिलं. प्रयाग वट झालं. अक्षय वट कसा? तर त्या त्रिवेणी संगमाचं महात्म्य या अक्षय वटामुळे वाढलेलं आहे, आणि अक्षय वटाचं महात्म्य त्रिवेणी संगमामुळे वाढलेलं आहे. त्रिवेणी संगमाचं महात्म्य जगापर्यंत पोचवावं आणि ते अक्षय अशा प्रकारचं प्रतिक्षण वर्धमान असं पोचवावं, हे निमित्त तुम्ही मला केलं. आणि या कृष्णार्जुन संगमाच्या कृष्णार्जुन संवादाच्या या संगमाचा आधार मला तुम्ही बनवलं, त्यामुळे मला तुम्ही अक्षय केलं. ह्या दोनही गोष्टी केवळ तुमच्या प्रेमानं बघण्यातून मला मिळाल्या. काय सांगू, मागे एक बाळ होऊन गेलं हो, उपमन्यू नावाचं बाळ होऊन गेलं. त्याला फक्त दूध पाहिजे होतं, थोडं दूध पाहिजे, थोडं दूध पाहिजे, थोडं दूध पाहिजे, असं तो म्हणत होता. आणि भगवान शंकरांनी पाहिलं, अरे शरण मला आलाय ना, मी जर वाटीभर दूध दिलं तर त्याचं उणे पण नाही होणार. अरे हा देव फक्त वाटीभरच दूध देतो काय? संगमाचा दुसरा अर्थ असा आहे की कृष्णार्जुन संगम आहे ना, तर गंगा, यमुना आणि सरस्वती गुप्त.
सरस्वती गुप्त हा किंवा हा. संगम हा स्वतंत्र आहे. नाही पण प्रयाग वट आहे ना. हा इथं आहे हा तसं, हो पण संगमाचा अर्थ असा लागू शकतो. नाही लागेल, पण प्रयाग वट आहे म्हणून तिथे त्रिवेणी संगमच लावा. सरस्वती गुप्त मी बोलत हे आहे ते 11 अध्यायात आहे ना. हो दोन्ही रसते ओघमूर्त हा. माझी सरस्वती गुप्त माझी गीता सरस्वती गुप्त दोन्ही. हा गीताच घ्या. संवाद तोच आहे ना. हा असो, तर भगवान शंकरांनी म्हणावं की मी जर याला वाटीभर दूध दिलं तर माझं मोठेपण काय राहील. म्हणून आघविया क्षीराब्धीची करून वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. नात्रे वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. वैकुंठ पीठ नायक असलेला परमात्मा श्रीहरी ज्यावेळी ध्रुवासमोर प्रगट होतो, ध्रुवानं काय मागितलं हो. ध्रुवानं काही मागितलं नाही, पण अंतःकरणातली इच्छा जाणून भगवंतानं त्याला अशा प्रकारचं पद दिलं की जे कायम टिकणारं होतं. ते साधारण खाऊ म्हणून दिलं. आजोबा आले, खाऊचे पैसे द्यायचे, किती देतात हो, 100 200, आताच्या याच्यात पाहिलं तर 500. पण या ध्रुवाला खाऊ किती मिळाला तर सगळे ऋषी मुनी ज्याला परिक्रमा करू शकतील, सगळे ग्रहतारे ज्याला परिक्रमा करू शकतील अशा प्रकारचं ध्रुवपद दिलं. कैसी जी जे ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्रांचा विसवता ठावो जिथे भगवद्गीता ओविये गाव ऐसे केले. ब्रह्मविद्येची सम्राज्ञी असलेली भगवद्गीता, सगळ्या शास्त्रांचा विश्रांतीचा ठाव असलेली भगवद्गीता, सगळ्या शास्त्रांचं विश्रांती स्थान असलेली भगवद्गीता, याच्याबद्दल कुणी बोलावं काय बोलावं महाराज. पण ती भगवद्गीता ओवीमध्ये, प्राकृत ओवीमध्ये गाता येईल अशा प्रकारची योग्यता माझ्या बुद्धीला केवळ केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेनं दिली. प्रेमानं, आकळण्यानं, प्रेमानंच्या अंगीकारानं दिली. जे बोलन याचे राणी हिंडता नाही की जे फळली अक्षराची वार्ता परी ते वाचाची केली कल्पना विवेकाची. मला सांगा, सामान्य मनुष्याच्या वाणीतून बाहेर पडलेल्या शब्दाच्या अरण्यात किती भटकलं म्हणजे समाधान मिळतं हो. जे बोलनियाचे राणी हिंडता नाही की जे फळली अक्षराची वार्ता. म्हणजे सामान्य मनुष्यानं लिहिलेलं वाङ्मय, आता ते मुक्त छंद निघालाय, त्या मुक्त छंदात कशाचीच चव नसते. आणि आजकालचा रस फक्त हास्यरस आहे, की मनुष्य हसला की काव्य करणारानं किंवा वक्तृत्व करणारानं सगळं काही मिळवलं अशी त्याला जाणीव होते. विचार करा, टाळ्या वाजवल्या. हसले टाळ्या वाजवल्या. आणि आजकाल कशालाही टाळ्या वाजवायची सवय. कुणी कोणतीही पोस्ट टाकली, फेसबुकला असो, त्याच्यानंतर यूट्यूबला असो किंवा अन्य साधनांच्या द्वारे पाठवणं असो, व्हेरी नाईस, खूप सुंदर, अप्रतिम, आणि त्याच्यात काहीच चव नसते बहुतांश वेळा. फक्त नाते टिकवण्याकरता म्हणून आपण पोस्ट केली पाहिजे किंवा आपण त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे अशी भूमिका आज झाली आहे. पण माऊलींचं इथलं बोलणं आहे का, जे बोलणियाचे राणी हिंडता नाही की जे फळलिया अक्षरांची वार्ता. सामान्य मनुष्याच्या वाणीतून येणारे शब्द हे फळाला पावलेले आहेत, चांगलं फळ त्याच्यातून मिळालंय अशा प्रकारची वार्ता कधीच कानापर्यंत येत नाही. पण परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. माझी वाणी या सामान्य मनुष्याच्या वाणीप्रमाणे वांज असलेली होती, पण हे गुरुदेवा आपण जी कृपा केली त्या कृपेचा परिणाम हा झाला की ती माझी वाचाच आपण कल्पलता केली, विवेकाची कल्पलता केली. आणि होती देहबुद्धी एकसरी. ही जवळजवळ शेवटची ओळी आहे, महिमा सांगणारी शेवटची ओळी आहे. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ क्षीरसागरी जळशेन झाले. माऊली बोलते, अनादिकालापासून माझी बुद्धी देहाला आत्मा समजणारी होती आणि अनेक जन्म तशीच होती, एकसरी म्हणजे एकसारखी होती. अनेक जन्माचा अनुभव माऊलींना अनेक जन्मांचं स्मरण आहे. तर त्या बुद्धीत अनेक दिवसांपासून केवळ मर्त्य अशा प्रकारचा देहच आत्मभ्रांती राहत होता, की मृत्युमुखी पडणारा देह पण तो आत्मा आहे अशा प्रकारची पक्की बुद्धी झाली. देह स्थिर आहे, देह टिकणार आहे,
देह मरणार नाही. ते तसं काही नसतं. हं. पण ते सगळ्यांचे असे जन्मन हे सगळे चाललेत ना, नाही, त्याला पण धरून बोलायचं असतं. हे बोलतानाही जोपर्यंत आपलं उणे पण दाखवलं जात हा. नाही तोपर्यंत समोरच्याचं मोठे पण पूर्ण प्रगट होत नाही. होत या नाही. बुद्धीने हे बोल. हा, बरोबर. ही लीलाच आहे माऊलीची, यात काहीच शंका नाही. हो, बरोबर. पण जेव्हा जेव्हा जे जे जन्म झाले असतील ते स्मरण होणार नाही का? होणार नाही. आत्ता माऊली परब्रह्म आहेत, पण कधीतरी या सगळ्या अनुभवातून गेलेले आहेतच ना. मागील या जन्मामुक्त झालो हे म्हणत असताना तर देह आत्मभ्रांतीनं राहत होता. ती बुद्धी श्री गुरूंनी काय केलं तर आनंद भांडाराची ओरी केली. म्हणजे काय तर आनंदाचा कोष ठेवण्याची जागा केली. आनंदाचा कोष ठेवावा अशा प्रकारची स्थिती नुसती कल्पना जरी या गोष्टीची केली, ज्या ठिकाणी देहाची नित्यता आहे, पटलेली आहे, पक्की आहे, अशा ठिकाणी त्या देहाची अनित्यता जाणून घ्यायची आणि तिथे काही नाही, फक्त आनंद इतका भरलेला इतका भरलेला इतका भरलेला आहे की त्या आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आनंद भांडाराच्या ठिकाणी ब्रह्मानंद येऊन बसला. ब्रह्मानंद येऊन बसला. हे होणं अनंत जन्माच्या साधनेच्या परिपाकानं हिमालयातल्या थोर थोर विभूतींनाही शक्य होत नाही. पण माझ्या गुरुदेवांनी माझा अंगीकार केला त्याचा हा परिपाक आहे असं माऊलींचं बोलणं आहे. आणि त्याचप्रमाणे क्षीरसागरावर शयन करणारे जे क्षीरसागरी जळशयन असे महाविष्णू हे मन झालं. क्षीरसागरावर जळशयन करणारं अशा प्रकारचं माझं मन बनवलं. म्हणजे खरं ते सांगितलं. खरं ते सांगितलं. ही अलौकिक अवस्था. हे वर्णन 3 टप्प्यात आहे. हा, पहिला टप्पा आहे की तुमची कृपादृष्टी स्पर्श हे तुमचं महिमान काय. हा. दुसरा टप्पा आहे हे महिमान कुणाला कळत नाही, कुणी वर्णन करू शकत नाही. हा. आणि तिसरा टप्पा आहे त्या महिमानानं माझ्यावर झालेले परिवर्तन काय काय. म्हणजे जो साधकावस्थेत गेला त्याला वर्णन करता येत नाही, आणि जो सिद्धावस्थेत गेला तो मुक्त झाल्यामुळे तो वर्णन करीत नाही. अशी अवस्था दोघांची असते. पण माऊलींनी बरोबर जसं गुलाबराव महाराजांनी मृत्यूचं वर्णन येऊन करावं तसं माऊलींनी सद्गुरूंच्या कृपेचा जो अनुभव आहे तो पुन्हा देहबुद्धीवर येऊन केलेला आहे. ही अलौकिकता आहे. म्हणून ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केली जाणे. काय काय सांगू, अजून काय सांगायचं राहिलं, काही सांगायचं राहिलं नाही. पण ही जी अलौकिकता आहे ही अलौकिकता सामान्य मनुष्याला कळेल का? मी असा होतो, मी आता असा झालो, नाही सांगताय. आणि हा महिमा केवळ एकनिष्ठ भक्त झाल्याशिवाय मिळत नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात भक्ताचा महिमा भक्तची जाणे. भक्तच जाणतात. साधकावस्थेतला भक्त जाणेल, सिद्धावस्थेतला भक्त जाणेल, सिद्धावस्थेतही राहून कृतज्ञ राहिलेला भक्त जाणेल आणि तो जगाकरता ते देत राहील. अशा प्रकारचं आहे. दुर्लभ या गती आणि कांसी. कुणी या प्रांगणात पायच ठेवू शकत नाही. आपण अनेक मुद्द्यांनी याची चर्चा कालही केली आणि आजही केली. म्हणून या प्रांगणात त्याला पाय ठेवता येत नाही. जो सर्वोत्तम भक्त असतो, मला सांगा, जसं माऊलींनी आपल्या गुरुदेव निवृत्तीनाथांचं वर्णन या पद्धतीनं करावं, नाथ महाराजांनी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी केलेलं माऊलींचं वर्णन बघावं. कैवल्याचा पुतळा प्रगटला, खूप विस्ताराचा विषय, वेळेची मर्यादा आपल्याला आहे म्हणून मी तिकडे जात नाही. पण खरोखर चिंतनीय असलेला अभंग आहे. कधीतरी एकदा जरूर पाहू की कोणकोणत्या अंगानं नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा वर्णन केलेला आणि तो महिमा भगवंताला सुद्धा कळला की नाही शंका आहे. तर अशा प्रकारचा हा अलौकिक महिमा आहे. म्हणून दुर्लभ या गती आणि कालसी. आणि इतरांना या मोठेपणाबद्दल काही कळत नाही. मग त्यांचं स्वरूप कसं असतं हो? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना विचारलं तर ते म्हणतात जाणून नेण ते झाले तेडे सुखे. हे लोक, हे महात्मे भगवंताच्या सुखानं जाणून नेणते झालेले असतात. ते जाणत असतात, भगवंताला पूर्ण जाणतात, पण ते नेणते होतात. कशानं नेणते होतात? भगवंताच्या सुखाची प्राप्ती झालेली असल्यामुळे. हा एक भाग. प्रेमाच्या सुखाची, भगवंताच्या प्रेमाच्या सुखाची प्राप्ती झालेली असल्यामुळं आता या जगात तुझी प्रेम खूण देऊन या. भगवंताच्या प्रेमाची खूण मिळाली की मनुष्य जाणून नेणता होतो.
दत्तप्रभूंच्या जीवनात घटना आहे. एका भक्तानं विचारलं की दत्तप्रभू कसे भेटतात. त्याच्या गुरुदेवांनी सांगितलं, तुला भेटायचं आहे, जा गाणगापूरला. आणि गाणगापूरला जाऊन काय कर, माध्यान्हाच्या वेळी दत्तप्रभूंची स्वारी तिथे असते. तिथे गेल्यानंतर फक्त ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही हे तुला दिसेल ते दत्तप्रभू आहेत, हे जा. तो गेला आणि गेल्यानंतर प्रत्येकाला विचारायला लागला. लिंबाची फांदी घेतली, लिंबाच्या झाडाची. काय हो, ही कशाची फांदी आहे? त्याने लिंबाच्या झाडाची. तुम्हाला काही कळत नाही, लिंबाची नाही, ही आंब्याची फांदी आहे. त्या महात्मा जरी दिसला तरी सुद्धा असं वेळेत काढायला लागलं, कोण मागे पुढे पाहतो, लगेच तो त्याच्या मागे लागायचा. बऱ्याच जणांच्या ठिकाणी गेले. एके ठिकाणी मात्र शांतपणे एक साधू महात्मा बसला होता. त्याच्या जवळ गेले. बाबाजी, ही फांदी कशाची आहे? म्हणजे लिंबाची आहे. नाही बाबाजी, ही फांदी आंब्याची आहे. असे होय, माझ्या दृष्टीतच काही दोष असेल, आंब्याची. काय, मी म्हणा लिंबाची, मी म्हणा आंब्याची, अहो पारिजातकाची आहे. असे होय, अरे वा, अरे वा, असं पारिजातक व्हायला लागलं का आता? मला माहितीच नव्हतं. त्या 4-5 वेळा पाहिलं आणि यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही हे जाणलं. साष्टांग प्रणाम केला. दत्तप्रभूंनी त्या भक्तावर कृपा केली. अशा प्रकारचा इतिहास मी बोलतो याच्याकरता आहे की हे महात्मे यांना कळत नसतं म्हणून नेणते होत नाही. भगवंताच्या अपार प्रेमसुखाचा वर्षाव झाला. मग या जगाकडे कसपटा समान पाहणं आणि या जगातलं ज्ञान काय किमतीचं आहे अशा प्रकारची भूमिका होणं आणि त्यातून यातलं ज्ञानही अज्ञान आहे आणि अज्ञान तर अज्ञान आहेच आहे, या भूमिकेतून ते जाणून नेणते होतात. आणि मग न बोलोनी मुखे बोलतात. कधी कधी न बोलताच ते बोलत असतात. बोलोनी न बोले जाहला मौनी. साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी. अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलं. हे सगळं वर्णन तिथे केलेलं आहे. जो यथालाभे न तोखे, अलाभे न पारुखे, अशा समुद्र जैसा. त्या ठिकाणी महात्म्याचं वर्णन ज्या पद्धतीनं केलं तेच हे वर्णन आहे. न बोलोनी मुखे बोलतात. कधी कधी न बोलता ते मुखानं बोलतात, विस्तार नाही करीत. पण न बोलता जे जाणवून द्यायचं ते देतात. न बोलता अंतःकरणात जो अनुभव द्यायचा तो देतात. न बोलून बोलतात आणि बोलले तरी न बोलतील अशा प्रकारची त्यांची अवस्था असते. अभेदोनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. वस्तुतः स्वतः अभेदाच्या अवस्थेला पूर्ण गेलेले असतात. ऐकांतिक सुख भगवंताशी ती भोगीत असतात. मी तू दे तू माते भोगीशी ऐसे आयते वाढेल सुख. ही अवस्था भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी ज्याप्रमाणे सांगावी त्याप्रमाणे देवभक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, असे ते असतात. संपूर्ण जगामध्ये भगवंताला ते पाहतात. असं असूनही ते भेद अंगी राखतात. का राखतात? अभेद ते जाणतातच, यात काही शंका नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये वर्णन केलं. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकीनस्वम सामुद्रो हि तरंगः क्वचन न समुद्रो तारंगः. परमात्मा आणि जीव यांच्यातल्या अंतराबद्दल जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज बोलतात की जरी भेदाचा अंगीकार आम्ही केलेला असला तरी सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या स्वरूपाबद्दलचा जे अनुभव आहे, जो अनुभव आहे तो कसा आहे तर आमचा तू नाहीस, तुझे आम्ही आहोत. कसे? सत्यपि भेदापगमे नाथ तव अहम. मी तुझा आहे. न मामकीनस्व. तू माझा नाहीस, तू माझा नाहीस याचा अर्थ तू माझ्यापासून निर्माण झालेला नाहीस. दृष्टांतातून हे कळतं. कसं? सामुद्रो हि तरंग. तरंग कोणाचा असतो हो? तरंग समुद्राचा असतो. पण समुद्र तरंगात, अरे बघा ना, सगळ्या लाटांचा समुद्र आहे हा. लाटांचा समुद्र असं म्हणणं हा व्यवहार नाही,
तर समुद्रावर असलेल्या लाटा हे समुद्राच्या लाटा आहेत असं म्हणणं हे व्यवहार्य आहे. त्याप्रमाणे जीव परमात्म्याचा आहे. जीवापासून परमात्मा जन्माला आलेला नाही. परमात्म्यापासून जीवाची उत्पत्ती आहे किंवा अध्यासानं का होईना, भ्रमानं का होईना जीव वेगळा भासतो. पण आम्ही मात्र तुझ्या आतले आहोत म्हणून भक्तीच्या दृष्टीनं आम्ही भेदाचा स्वीकार करतो. वस्तुतः तुझ्यात आणि आमच्यात कोणताही भेद नाही. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद म्हणून अभेदून भेद राखीला अंगी. स्वतः अभेदात आहेत पण भक्तीचं सुख घ्यावं या दृष्टीनं ते भेद राखतात. आणि कशा करता? स्वतः करता नाही, वाढावया जगी प्रेम सुख. जगाच्या कल्याणाकरता म्हणून जगात प्रेमाचं सुख वाढलं पाहिजे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे हे सगळं समृद्ध झालं पाहिजे. मला सांगा, ज्ञानी भक्त जो असतो, ज्ञानी महापुरुष भगवंताशी ऐक्य पावल्यानंतर जगात येण्याची भाषा करीत नाही. पण भगवंताशी ऐक्य पावल्यानंतरही जगात येऊन सामान्यांसारखं वागण्याची प्रतिज्ञा संत करतात. त्याकरता गर्भवासासारखं दुःखही भोगतात. ते का करतात? तर ते फक्त जगाच्या कल्याणाकरता करतात. दुसरा कोणताही उद्देश त्यांचा यामागे नसतो. यावरूनच आपल्या हे लक्षात येईल की संत हे ज्ञानी महात्म्यापेक्षाही मोठे असतात. आणि हा भेद ते कोणत्या प्रकारे प्रगट करतात? टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोकपाळ करावया. घुळघुळा वाजती टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल. झणझणा नाद रसाळ कैसा वासुदेव बोलतो बोल. उदो झाला पाहली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल. उठा वाचे वदा गोपाळ गा कैसा वासुदेव बोलतो. हे टाळ घोळ प्रेमाचा सुकाळ कशा करता करायचं? अरे प्रत्येकाला जागवायचं. उठा वाणीनं भगवंताचं भजन करा हे सांगण्याकरता ते आहे. आणि हे का करायचं? तर जे मूढ आहेत, जे लोक आहेत, जे लोकपाल आहेत, या सगळ्यांना तारून नेण्याकरिता म्हणून संत हे करतात. हे कळतं कुणाला पण. तो काय म्हणे, हे तो आहे तया ठावे जी एका भावे जाणे त्याला. आमचं बोलणं सामान्य मनुष्याला कळणार नाही. आम्ही हे करायला लागलो तरी सुद्धा लोक आमची निंदा करतील, लोक आम्हाला शिव्या देतील, लोक आम्हाला उणं बोलतील, हे सगळं करतील. पण एखादा साधक असा असतो किंवा एखादा महात्मा असा असतो ज्यानं एक भावानं भगवंताला जाणलेलं आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. हे ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात ज्ञानी भक्ताचं जे लक्षण सांगितलं हे एका भावेत जाणणं आहे. एक भावानं एक रसतेनं अनुभव एकत्वाच्या अनुभवाच्या म्हणजे प्रतितीच्या रसानं परमात्मा ओतलेला आहे अशा प्रकारचं जाणणं याला एका भावानं जाणलं म्हणतात. आणि अशा एका भावानं ज्यानं जाणलंय तोच भक्ताचा महिमा जाणतो. तो जाणून नेणते झालेल्या लोकांना साधूंना जाणतो. न बोलून मुखानं बोलणाऱ्यांचं बोलणं जाणतो. अभेदून भेद अंगी राखलेले जे आहेत त्यांना जाणतो. हे जगात प्रेमसुख वाढण्याकरता केलं हे तो जाणतो. आणि त्याकरता म्हणून हा कीर्तनाचा आनंद त्यांनी पसरविला आहे हे जाणतो. मी हे जे बोललो आणि हे सगळं आपण होतो आणि हे सगळं स्वतः होतो. आणि त्याद्वारे स्वतः आनंद उपभोगून जगाचं कल्याण करीत हा महात्मा राहतो. म्हणून आपल्याला लगेच भक्त होता येत नाही हे 100% बरोबर आहे. पण आपल्या अंतःकरणात ही अपेक्षा असावी की नाही? हो, मी डॉक्टर व्हावं अशी अपेक्षा असते, मी इंजिनियर व्हावं अशी अपेक्षा असते, मी अजून महाराज व्हावं अशा अपेक्षा आता जवळजवळ कमी होत चालल्या. कोरोनामुळे तर फारच कमी होत चालल्या. पण काही ना काही व्हावं अशा प्रकारची अपेक्षा होते. कधी आपण आपल्या मनाला विचारा, मी भक्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या अंतःकरणाला आहे का? आणि ही अपेक्षा जागवणं हे या अभंगाचं मूळ या अभंगाची मूळ प्रवृत्ती याच्याकरता आहे हे जाणावं आणि मनाला समजावून आपणही भक्त बनण्याचा प्रयत्न करावा. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी या निमित्तानं ठेवून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करून वाणीला इथेच पूर्णविराम देतो.